श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. उद्या आहे शाकंभरी पौर्णिमा. पौष पौर्णिमा अतिशय महत्त्वाचा दिवस. शाकंभरी नवरात्र उत्सवची उद्या सांगता होणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी कुळाचार करायचा असतो आणि शाकंभरी देवीला, जी भाज्यांची देवता आहे, जी फळांची देवता आहे, तिला नैवेद्य दाखवायचा असतो. 64 भाज्या अर्पण करायच्या असतात. त्या कशा काय करायच्या तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पौर्णिमा कधी लागणार आहे तर 2 तारीख आहे. आज संध्याकाळी 6:56 पौर्णिमा लागणार आहे आणि उद्या दुपारी 3:33 संपणार आहे. सगळ्यात मोठा प्रश्न की ताई सत्यनारायण कधी करायचं, तर बघा 7 वाजता पौर्णिमा लागत आहे. म्हणजेच खरं तर तो प्रदोष काळ होऊन जातो, बरोबर. प्रदोष काळ होऊन गेल्यानंतर पौर्णिमा लागत आहे. मग सत्यनारायण हे 3 तारखेला करायचं असतं. आता 3 तारखेला जर 3:33 पौर्णिमा संपणार आहे तरी सुद्धा उदयतिथी धरली जाते. जर पौर्णिमा 5:30-6 वाजता जरी लागली असती तरी तुम्ही सत्यनारायण करू शकत होता. पण खरं तर कॅलेंडरनुसार 3 तारखेलाच आपल्याला सत्यनारायण करायचं आहे. ताई आम्हाला 3 तारखेला करणं शक्य होत नाही, तर आम्ही 6 वाजता मांडणी अगदी पौर्णिमा लागली की सुरुवात केली तर चालेल का? ज्यांना शक्य असेल, तर ज्यांना करायची इच्छा आहे, ज्यांना 3 तारखेला करणं शक्य होणार नाही, तर त्यांनी आज सत्यनारायण केलं तरी चालेल 7 नंतर. पण खरं तर सत्यनारायण हे उद्या आहे, कारण अर्थात 3:33 संपलेली आहे आणि सूर्याने पण बघितलेली आहे. म्हणून ज्यांना आज करणं शक्य होत नाही त्यांनी उद्या करावं असं कॅलेंडरमध्ये लिहिलेलं आहे. बाकी तुमची इच्छा. आता शाकंभरी नवरात्र उत्सव सुरू झालं होतं. बऱ्याच महिलांनी बऱ्याच केंद्रामध्ये सामूहिक श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण झालं आहे. पण बघा, काही करणं शक्य झालं नाही तरी सुद्धा उद्याचा दिवस मात्र महत्त्वाचा आहे. तर उद्या सेवा चुकवू नका. आता शाकंभरी देवी ही फळांची देवता आहे. 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. तर आजही ती परंपरा आहे. प्रत्येक केंद्रामध्ये आम्हाला 64 भाज्या आणायला सांगितलेल्या आहेत. प्रत्येकीने 4-5 भाज्या घेतल्या आणि अगदी वाटीभर भाज्या असतात. तर आता आपल्याही घरात, आमच्याही घरात 64 भाज्या केल्याच पाहिजे का? तर बघा, तुमची इच्छा असेल तर तुम्ही 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवू शकता. जसा काळ बदलला, लोकांची राहणीमान, प्रत्येक गोष्टी बदलल्या. आधीच्या काळी काय होतं ना, की आधीच्या काळी घरात आजी, आत्या, काकू, चुलत काकू, ताई यांनी सगळा परिवार भरलेला होता. माणसं एवढी होती, 2 हात आणि 10 हातामध्ये फरक होता. आधीच्या काळी ना एकदम भारी होतं की सगळे जॉईंट फॅमिली होते. आजकाल खूप क्वचितच घरात बघितलं जातं, नाही तर मग वेगवेगळे कुटुंब झालेले आहेत. आधी एकत्र कुटुंबदारी होती. 2 हात आणि 10 हातामध्ये फरक होता. आधीचे काळ ना एकदम भारी होता की सगळे जॉईंट फॅमिली होते आणि आजकाल खूप क्वचित घरात बघितलं जातं, नाही तर वेगवेगळे कुटुंब झालेले आहेत. आधी एकत्र कुटुंबदारी होती, त्यामुळे ना त्या भाज्यांचे नैवेद्य दाखवणं, त्या भाज्या गोळा करून आणून हे सहज सोपं होतं. पण आजकाल ना तसं राहिलेलं नाही आहे. आता हे तुम्हाला का सांगितलेलं आहे की शाकंभरी पौर्णिमेचं अवचित साधून तुम्ही 64 भाज्या एकत्रित करून दाखवू शकता. हेच दाखवलं कारण शाकंभरी देवी दुसरी कोणी नसून साक्षात जगदंबा आहे, माता पार्वती आहे. मग आता तिच्या स्मरणार्थ 64 भाज्या दाखवणं शक्य झालं तर ठीक आहे, नाही तर वरण भात, भाजी, चपाती, पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. आता कुळाचार म्हटलं तर मग ज्याला आपण पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणतो, तर त्याच्यामध्ये मग मेथीची भाजी, वरण भात येते, तर पुरणपोळी येते, आमटी, कुरवडी, पापड, भजी, जो कुळाचाराचा भाग आहे तर तो केला जातो. मग काही ठिकाणी तर हेही करणं शक्य होत नाही, तर तुम्ही साधी वरण भात, भाजी, चपाती, एखादी भाजीचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. कारण ती आपली आई आहे, तर ती सगळंच आपलं गोड मानून घेते. तर आधीच्या काळी ना सगळं वेगळं होतं की सगळे एकत्र होते आणि सगळ्या बायका 4-5 भाज्या करायच्या आणि मग एकत्र नैवेद्य दाखवला जायचा. तर आजकाल तसं नाही आहे. पण तुमची इच्छा असेल, कारण ज्यांची बनशंकरी ही कुळदेवी आहे, शाकंभरी देवी ही कुळदेवी आहे, तर त्यांच्या घरात आजही 64 भाज्या बनवल्या जातात आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो. कारण आपल्याही घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासू नाही. भले पैसा कमी असेल तरी चालेल, पण 2 टाईम आपण व्यवस्थित खाऊ शकतो, तर एवढं तरी आपल्या घरात पाहिजे. आता मी तुम्हाला सांगते की त्या भाज्या काय आहेत, कुठल्या भाज्या आहेत. तर ज्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता, जेवढा मला माहिती आहे तेवढा सांगते. मेथी आहे, पालक, शापू, चिवई झालं, चिला झालं. आता या बऱ्याचशाच भाज्या अशा आहेत ना की ताई याचे नाव पण माहिती नाही आहे. तर भोपळा आहे, त्याच्याबरोबर गंगाफळ आहे, हदगा आहे. अशा ना विविध 64 भाज्या आहेत ज्याचा नैवेद्य आपण एकत्रित करून दाखवू शकतो. नाही तर मग जे उपलब्ध झालेलं आहे तर ते सुद्धा तुम्ही दाखवू शकता. आता शेवगा आहे, मिरची आहे, घेवडा आहे, भेंडी आहे, कांदा आहे, बटाटा आहे, यासुद्धा भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. त्याच्याबरोबर वाल आहे, वटाणा आहे, हरभरा आहे, चवळी आहे, तोंडली आहेत, आवळा आहे, आंबट चुका आहे, फुलकोबी आहे, पत्ताकोबी आहे. ज्या 64 भाज्या एकत्रित करून आपल्याला जेवढं
दाखवला जाईल किंवा मग दोडका आहे, भोपळा आहे, या सगळ्या भाज्या आहेत तर याचं एकत्रित करून नैवेद्य दाखवला जातो. आता हे करणं शक्य होत नाही तर त्यांनी साधी भाजी चपाती करावी आणि बऱ्याच घरात ना कुळाचार पण केला जातो. तुमच्या घरात ती पद्धत असेल तर नक्कीच पुरणाचे दिवे करायचे, म्हणजेच ते पुरण थापायचं. फुलवाती म्हणजे 2 वाती मिळून एक वात बनवायची. 21 किंवा 11 दिवे करायचे. कुळदेवीची आरती करायची. हे तुम्ही करू शकता. साधी वरण भात भाजी नैवेद्य दाखवू शकता. पण नक्कीच उद्यासुद्धा कुळाचाराचा महत्त्वाचा भाग आहे. उद्या करायला विसरू नका. जेवढं तुम्हाला करता येईल तर तेवढं करण्याचा प्रयत्न करा. आता मेन म्हणजे सेवा. आता सत्यनारायण तर उद्या तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याच्याबरोबर येतं तर कुळदेवीची सेवा, कुळदेवाची सेवा. ज्यांना काही करणं शक्य झालं नाही तर या संपूर्ण शाकंभरी नवरात्र उत्सवमध्ये तर त्यांनी काय करावं तर नक्कीच उद्या श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं. आता काही कारणांमुळे मग सुतक आहे, विटळ आहे तर या गोष्टीमुळेच आपण काही करू शकत नाही. पण ज्यांचं सगळं चांगलं आहे तर त्यांनी नक्कीच उद्या पौष महिन्याच्या निमित्ताने, पौष पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने नक्कीच श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं. त्याच्याबरोबर सिद्धकुंजिका स्तोत्रम पठण करावं. जेवढं जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. शेवटी आपण संसारिक माणूस आहोत. सगळं करून आपल्याला देवाचं करायचं आहे, पण जेवढं होईल तर तेवढं नक्की करण्याचा प्रयत्न करा. आता सिद्धकुंजिका स्तोत्रम 11 वेळा म्हटल्यावर दुर्गा फाटचं फळ आपल्याला मिळत असतं असं म्हटलं गेलं आहे. सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करावं. उद्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पण सेवा करायची आहे बरं का. तर ती सुद्धा म्हणजेच कुंकुम वाचन तुम्ही करू शकता. बऱ्याच घरात मग जी काही कुंजनची सेवा चालू असते तर ती सुद्धा तुम्ही करू शकता. कुळदेवीचं म्हणायला गेलं तर तुम्ही श्रीयंत्रावर, कुळदेवीच्या टाकावर तुम्ही कुंकुम वाचन करू शकता. श्री सुक्तम पठण करा, व्यंकटेश स्तोत्रम पठण करा. जेवढं तुम्हाला शक्य होईल मैत्रिणींनो तर तेवढं करण्याचा प्रयत्न करा. कुळाचार म्हटलं तर या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये ओटी नाही भरली गेली आपल्या कुळदेवीची तर उद्या आवर्जून कुळदेवीची ओटी भरा. बरेच लोक त्यांच्या मूळ पीठावर जाऊन सुद्धा त्यांचं दर्शन घडलेलं आहे, तर आपल्याकडून ते नाही शक्य होत तर मग तुम्ही घरातही आपल्या कुळदेवीची याता सांग ओटी भरावी. तर ताई आता या ओटीचं काय करायचं तर मग अशा वेळेस ती जी ओटी आहे ना तर ती स्वतः तुम्ही घेऊ शकता. तर ते सामान तुम्ही स्वतः वापरू शकता. नाही तर मग मार्चमध्ये जर तुम्ही मूळ पीठावर जाणार असाल तर तिकडेच ते सगळं सामान घेऊन जा. फक्त जी काही वेणी आहे तर ती स्वतः वापरू शकता. मग बाकीचं ते तुम्ही तसंच ठेवू शकता किंवा मग तुम्ही वापरू शकता. किंवा जवळपास जर मंदिर असेल कुळदेवीचं आपल्या तर जवळपासच्या मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. तुमची इच्छा जसं जमेल तसं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. पण नक्कीच उद्या जेवढी जास्त सेवा होईल तर तेवढी जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर चला आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.